हाय हॅलो नमस्कार, मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपली त्वचा तेजस्वी, तजेलदार, सुंदर, टवटवीत, चमकदार दिसण्यासाठी घरगुती पद्धतीने आपल्या रोजच्या रुटीनमध्ये कोणते बदल केले पाहिजे, तर आज ते सर्व आपण पाहणार आहोत. तर आता इथे माझी आंघोळी वगैरे झाले. तुम्ही जे मी पुढचे स्टेप्स दाखवणार आहे तर ते तुम्ही आंघोळीच्या आधी किंवा रात्री झोपण्याच्या आधीसुद्धा तुम्ही करू शकता. तर आता मी कानातले वगैरे माझे काढून घेतलेत आणि सकाळी माझे देवपूजा वगैरे झाले, पण मी मेकअप वगैरे काही केला नाही कारण का आजचा हा व्हिडिओ बनवायचा होता. म्हणून आता सकाळी ज्यावेळेस प्रत्येकाच्या घरी दूध हे सकाळीच येतं आणि मग ती पिशवी फोडल्यानंतर आपण ते पिशवी फेकून देतो, त्याला मलई बऱ्यापैकी आपण काढून घेतो. आता मी इथे काढलेली नाही आहे, तर ही जी मलई आहे तर ती तुम्ही काढून घ्या आणि पिशवीला जी राहील, कारण का आपण पूर्णपणे तर काढून चमच्याने घेऊ शकत नाही, पिशवीला थोडीफार मलई राहते, तर त्या मलईचा उपयोग आपण आपल्या चेहऱ्यासाठी करणार आहोत. ज्याची ड्राय स्किन आहे किंवा ज्याची ऑइली स्किन आहे, दोन्ही स्किनवरती हा उपाय आपण करू शकतो. आणि ज्यांना वांग येण्याची समस्या आहे, म्हणजे येतात जातात किंवा फोडी डोळ्याच्या वरून खालून काळे सर्कल आलेले असतील, फोडींचे डाग असतील किंवा चेहरा एकदम कोरडा पडलेला असेल, एकदम सुरकुतलेला दिसत असेल, मुरूम चेहऱ्यावरती असतील, तर त्याच्यावरती पैसे फ्री हा उपाय आहे. दुधाची पिशवी आपण तशी फेकून देतो, तर ती फक्त आपल्या चेहऱ्याला 5 ते 10 मिनटं चोळायची आहे. आता कोणतीही गोष्ट चेहऱ्यावरती अप्लाय करताना आपल्याला चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. मी खूप व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत असते की चेहरा स्वच्छ धुवून घ्या. दिवसातून तुम्ही 3 वेळा जर घरी असाल तर चेहरा धुवा. उन्हातून बाहेरून आलात की लगेच चेहरा धुवायचा किंवा रात्री झोपण्याच्या आधीसुद्धा आपल्याला चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. आता मी चेहरा स्वच्छ धुवून घेतला, कोरडा करून घेतला आणि जी आपण कट केलेली दुधाची पिशवी होती तिला थोडीफार मलई असतेच, तर ती मलई आपल्याला 5 ते 10 मिनटं आंघोळीच्या आधी किंवा तुम्हाला ज्यावेळेस वेळ असेल त्यावेळेस तुम्ही करू शकता. आणि मस्त अशा हलक्या हाताने आपल्याला चोळून घ्यायची आहे, जास्त पण अशी रगडायची नाही आहे. हलक्याच हाताने ती मलई असते आणि एकदम स्मूथ असते, त्याच्यामुळे तुम्ही हाताने सुद्धा चोळू शकता. आणि मी आता इथे 10 मिनटं मसाज करणार आहे डोळ्याच्या वरून खालून. ह्याचा काहीही साईड इफेक्ट नाही आहे, त्याच्यामुळे डोळ्याच्या वरूनसुद्धा तुम्ही लावू शकता आणि मस्त दोन्ही हाताने चोळून घ्यायचा आहे. तर मी थोडीशी जी क्रीम काढून ठेवलेली तर ती सुद्धा थोडीशी मी घेतले आणि परत एकदा मानेला वगैरे पूर्ण चेहऱ्याला कानाच्या तिकडून मी चोळून घेते. तर आता या दुधाच्या मलईचा चेहऱ्यासाठी काय फायदा, तर पहिली गोष्ट म्हणजे आपला चेहरा हायड्रेट राहतो, आपली त्वचा निरोगी, चमकदार, टवटवीत आणि सुंदर दिसण्यास मदत होते, कारण की चेहऱ्यावरचे डाग धब्बे, डोळ्याच्या खालचे वरचे काळे सर्कल कमी होण्यास मदत होते. जर हा उपाय तुम्ही रोजच्या रोज करत असाल तर चेहऱ्यावरती एकसुद्धा डाग राहणार नाही. शिवाय आपली त्वचा टाईटसुद्धा होते, कारण की आपण जर रोज चेहऱ्यावरती मसाज करत असाल तर आपली त्वचा टाईट होते, ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं. खूप व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे. आणि जी राहिलेली मलई आहे तर ती तुम्ही तुमच्या हाताला पायालासुद्धा चोळू शकता. आपले हातसुद्धा सुरकुतलेले असतात, पायसुद्धा असतात, तर त्यांनासुद्धा तुम्ही 5 मिनटं असा मसाज करू शकता. आंघोळीच्या आधी जर करत असाल, तुम्हाला तुमच्या बॉडीला पूर्ण मसाज करायचा आहे, तर या दुधाच्या साईचा उपाय तुम्ही नक्की करू शकता. आता ही दुधाची मलई कशी वापरायची, तर तुम्ही तुमच्या घरामध्ये किचनमध्ये लिंबू असतं तर लिंबाचा रस काढून तुम्ही या मलईमध्ये मिक्स करून चेहऱ्याला लावू शकता. तसेच ही मलई बेसन पिठामध्ये, कॉफीमध्ये, मसूरची डाळ, काही जे आपण चेहऱ्यासाठी ह्या किचनमधल्या वस्तू वापरतो तर ते एक फेस पॅक तयार करू शकता, स्क्रब तयार करू शकता, फक्त मलई तयार करून लावू शकता. तर काहीही याचा साईड इफेक्ट होणार नाही आहे, याचा आपल्याला फायदाच होणार आहे. त्याच्यामुळे हा उपाय आपण कसाही घरगुती पद्धतीने करू शकतो. आता चेहरा मी इथे स्वच्छ धुवून घेतला आहे. चेहरा कोणत्याही साबणाने धुवू नका. चांगला जर फेस पॅक तुमच्याकडे असेल तर त्याचा वापर तुम्ही नक्की करा. आता चांगला फेस पॅक म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे की आवश्यक पोषक तत्व आहेत की नाही, ते म्हणजे व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि फॅटी ॲसिड्स अशा गोष्टी असतील तर तुम्ही त्या फेस पॅकचा वापर करू शकता. म्हणजे कोणतंही जे कॉस्मेटिक प्रोडक्ट आहे, ब्युटी प्रोडक्ट आहे, तर त्याचा वापर तुम्ही करू शकता. आता इथे मी केशर घेतले. केशर सगळ्यांच्याच घरी अवेलेबल असतं असं नाही आहे, तर माझ्याकडे आहे म्हणून मी घेतलं आहे. नाहीतर तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही कॉफी घ्या, बेसन
बेसन घ्या, मसूर डाळ घ्या याच्याऐवजी. तर आता इथे मी थोडंसं केशर घेतलं आहे, कच्चं दूध घेतलं आहे आणि त्या दुधामध्ये आपल्याला ह्या केशरच्या पाकळ्या घालायच्या आहेत. 5-10 मिनटं ठेवायचं, त्या नरम होत आहेत तोपर्यंत आपण दुसरी स्टेप बघूया. तर ओट्स हे प्रत्येकाच्या घरी असतात. हल्ली प्रत्येकजण आपलं वेट मेंटेन करण्यासाठी ओट्स हे खातातच. तर इथे थोडेसे मी ओट्स घेतले. जर ही पावडर तुम्ही महिनाभरासाठी बनवून ठेवलीत तरी चालेल. वाटीभर ओट्स घेतलेत आणि त्याची पावडर मिक्सरला फिरवून घेतले. तर आता जेवढी आपल्याला लावायची आहे तेवढीच ह्या दुधामध्ये घ्यायची. म्हणजे 1 चमच तुम्ही घेऊ शकता, 1-1.5 चमच. बनवून ठेवायचं नाही आहे, कारण का दुधापासून कोणताही फेस पॅक किंवा स्क्रब किंवा काहीही जर बनवत असाल तर ते फ्रीजमध्ये ठेवू नका. त्याचा लगेचच्या लगेच वापर करून टाका. तर आता इथे मी थोडंसं घेतलं आहे मला चेहऱ्याला लावण्यापुरतं आणि बाकी मी ठेवणार आहे किंवा त्याचा पराठासुद्धा बनवून कधी ना कधी खाईल. तर आता त्याच ओट्समध्ये दूध, ओट्स, केशर आणि जी आपण सकाळी काढलेली मलाई, दुधाची मलाई मस्त मिक्स करून घेतले आणि हा एक छान असा फेस पॅक तयार केला आहे. कोणताही साईड इफेक्ट नाही आहे, चेहऱ्यासाठी फायदाच होणार आहे. आता हा सुद्धा उपाय तुम्ही कधीही करू शकता. तुम्हाला वाटत असेल की आता मला घरगुती फेस पॅक तयार करून चेहऱ्याला लावायचा आहे, तर तुम्ही हा उपाय नक्की करू शकता. तर ओट्समुळे आपल्या चेहऱ्याला काय फायदा होणार आहे, तर ज्यांची कोणाची कोरडी त्वचा असेल तर ती कमी होण्यास मदत होते. चेहऱ्यावरती असलेले काळे डाग कमी होतात. जर आपला चेहरा काळपट असेल, सावळा असेल तर तो उजळण्यास मदत होते. सतत आपला चेहरा मॉइश्चरायझर राहतो आणि चेहऱ्यावरचे डाग, पिगमेंटेशन कमी होतात. तर अशा प्रकारे तुम्ही ओट्सचा फेस पॅक तयार करू शकता. तुम्ही तुमच्या आवडीने सुद्धा करू शकता. दह्यामध्ये लिंबाचा रस काढून, लिंबाचा रस सहसा चेहऱ्याला लावू नका. जर तुमची ऑइली स्किन असेल तर तुम्ही थोडंसं असाच न लावता आपल्याला कशात तरी मिक्स करून तो लावायचा आहे. म्हणजे फेस पॅक वगैरे तयार करून फक्त लिंबाचा रस चेहऱ्याला कधीही लावायचा नाही. आणि ज्यांची कोरडी स्किन आहे, म्हणजे ड्राय स्किन आहे, त्याने तर बिलकुल लिंबाचा वापर करू नका. ड्राय स्किनला जर आपण लिंबू लावलं तर एकतर आपला चेहरा काळपट पडतो, चेहऱ्याची आग होते. त्याच्यामुळं जर तुम्हाला लिंबू लावायचंच आहे तर कशात तरी मिक्स करून, म्हणजे चांगला उपाय सांगायचं झालं तर दह्यापासून जे बनवलेले फेस पॅक असतात तर त्याच्यामध्ये थोडासा लिंबाचा रस घालून तुम्ही चेहऱ्याला लावू शकता. शक्यतो लिंबाचा उपाय हा ड्राय स्किनवाल्याने टाळावा. आणि जर तुम्हाला घ्यायचंच आहे तर सकाळी कोमट पाणी ज्यावेळेस घेता त्याच्यामध्ये अगदी अर्धा लिंबू जरी पिळून ते पाणी प्यायला तरी आपलं शरीर हायड्रेट राहणार आहे. आणि मेन म्हणजे आपलं जर आतून शरीर चांगलं असेल त्याचाच परिणाम आपल्या चेहऱ्यावरती दिसून येतो. जर तुम्ही ऑइली खात असाल, बाहेरचं खात असाल, जास्त गोड पदार्थ खात असाल तर आपल्या चेहऱ्यावरती फोडी, पिंपल्स ह्या येतातच येतात. चेहरा कोरडा पडतो, तसेच चेहऱ्यावरती बिलकुल तेज राहत नाही. त्याच्यामुळे ह्या गोष्टी टाळणं भरपूर गरजेचं आहे. एकतर बाहेरचे पदार्थ, तेलकट पदार्थ आणि जास्त गोड पदार्थ खायचे नाही. आतून जर आपलं शरीर चांगलं असेल तर याचा परिणाम आपल्या चेहऱ्यावरती दिसत नाही. जर तुमचं शरीर आतून खराब झालेलं असेल तर मग त्याचा परिणाम आपल्या चेहऱ्यावरती नक्कीच दिसून येतो. फोडी किंवा डाग, चेहरा एकदम सुरकुतलेला असा दिसतो. त्याच्यामुळे खाण्यामध्ये सुद्धा आपल्याला चेंजेस करायचे आहेत. भरपूर पाणी प्या, भरपूर हिरव्या भाज्या खा, मोड आलेले कडधान्य खा आणि आहार सात्विक ठेवा. नक्कीच त्याचा परिणाम आपल्या चेहऱ्यावरती दिसेल. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करायला विसरू नका. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.